इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे, तर तिकडे शिवेला रावरी आहे, तिकडे संगमनेर आहे. कोपरगावला अगोदरच एवढं क्लिष्ट वातावरण आहे, त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिथं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी कोणावर लादत नाही स्वतःला, पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की तुम्ही जर पाहिली बऱ्याच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं. कधी कधी 4-4 लोक असतात, 3-3 लोक असतात. तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल. शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे. मी अर्ज करतो. अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो. दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली, जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं आता राहुरीमध्ये कडले साहेब आमचे तिथं आहेत, मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलं. मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे. असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं, तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष तसं